छत्रपती यांना वंदन करतो। धरती आबा बिरसा मुंडा यांना मानाचा मुद्रा करून आज भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या या प्रचार सभेच्या वेळी उपस्थित असलेले माननीय श्री डॉक्टर हेमंत सावरा साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि उपस्थित असलेले व्यासपीठावरची सर्व घटक पक्ष आणि मान्यवर आणि जमलेले या विक्रमगड विधानसभेची मतदार बंधू आणि भगिनींनो, आता रात्र वैराची आहे। भरतबाईंनी सांगितलं त्याप्रमाणे रात्र ही वैराची आहे। आपल्या सर्वांना कंबर कसून आपल्याला कामाला लागायचं आहे। आपण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो तेव्हा आपण 5 वेळा मतदान करतो। एक गावासाठी, एक तालुक्यासाठी, एक जिल्ह्यासाठी, एक आपल्या नगरपंचायती असतील, नगरपालिका असतील त्यासाठी, आणि एक राज्यासाठी आणि एक देशासाठी। ही निवडणूक ही देशासाठी अतिशय महत्वाची आहे आणि आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने किंवा ह्यांनी पण भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदीजींना जाहीर पाठिंबा देऊन या देशाचा विकास व्हावा, या गावातील खेड्यापाड्याचा विकास व्हावा म्हणून एक विकासाचं धोरण घेऊन बीजेपी जी चालली आहे ह्यांना कुठेतरी आपला हातभार लागला पाहिजे। म्हणून महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अशा सूचना दिल्या की तुम्ही तन मन धनाने आपले जिकडे उमेदवार असतील बीजेपीचे युती सरकारचे त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। साहेब रवींद्र चव्हाण साहेबांनी मी काल बोललो, साहेब जव्हार मोखाडा या भागात आम्ही 2-3 प्रमुख नेते आंदोलन केली होती, तर इकडची प्रामुख्याचा जो प्रश्न आहे चव्हाण साहेबांकडे मी मांडला होता। ज्यावेळी बीजेपी सरकार होतं त्यावेळी इकडची विजेचा प्रश्न सोडावा म्हणून जामसरला असं वाटतं तिकडे सर्वात मोठं एमईसीबीचं सबस्टेशन आहे आणि सर्वात जास्त जव्हार आणि मोखाड्यामध्ये विजेचा प्रश्न हा एरवीवर आहे। विजेचा लपंडाव, विजेचा होत असताना लॉस हा दरडोई 1 करोडच्या आसपास आहे आणि महिन्याला तो प्रचंड होत असून इकडे लोकांना त्या विजेचा सोय नसल्याने शेतीची कामं आणि दैनंदिन कामाला अडचणीला सामोरं जावं लागतं। तर ते काम मंजूर झालंय युतीच्या काळात किंवा बीजेपीच्या सरकारच्या काळात, फक्त ते रखडलं कुठे? ज्यावेळी ते जुगाड सरकार आलं त्याच्यावर ते रखडलं आणि ते साहेब चव्हाण साहेबांना विनंती करतो की चव्हाण साहेब आपला खासदार आल्यानंतर लवकरात लवकर फक्त लँड एक्विशन आणि फॉरेस्ट परमिशनच्या साठी ते राहिलेलं आहे आणि ते जर झाल्यानंतर मला असं वाटतं की जव्हार आणि विक्रमगड आणि जव्हार आणि मोखाडा या दोन्ही तालुक्याचा आयुष्यभराचा विजेचा प्रश्न हा मिटणार आहे। त्याच्यामुळे हा प्रामुख्याने प्रश्न सावरा साहेबांना मी विनंती करतो की तुम्ही हा घ्यावा। तसंच इकडून जव्हार आणि मोखाडा तालुक्यातून आपण पाणी आज विरार वसईपासून तर निरावण पण देतो आणि मोठी मोठी धरणं आपल्याकडे आहेत, तर या धरणातून 25% किंवा जो काय शक्य असेल ते रिझर्वेशन आपल्या स्थानिक ग्रामस्थांना मिळावं, तालुक्याला मिळावं, जेणेकरून त्या पाण्याचा उपयोग इथे शेतीसाठी आणि इतर कामासाठी होईल। ह्या प्रमुखाने 2 मागण्या मला असं वाटतं की या व्यासपीठावरती तुमच्याकडे बोलून दाखवा आणि तुमच्याकडून त्या पूर्ण व्हाव्यात आणि त्या पूर्णही होतील अशी अपेक्षा बाळगतो। आणि माझी 2 शब्द थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा 20 तारखेला आपल्या नजीकच्या बूथवरती जाऊन कमळ चिन्हाच्या समोरील बटन दाबून आपल्याला हेमंत सावरा यांना, विष्णू सावरांचं नाव येतं कारण आम्ही पण त्यांच्यासोबत काम केलं आणि दिवंत विष्णूजी सावरा यांच्यासोबत आम्ही विविध समस्या घेऊन जात होतो, तर कोरे लेटर पण आम्हाला द्यायचे तेव्हा तुम्ही घ्या, तुमचं काम करून घ्या आणि त्यांची प्रतिमा कुठेतरी आमच्या मनात आहे आणि त्यांना आम्ही कधी विसरणार नाही। पण त्याची पोचपावती म्हणून साहेब तुम्हाला नक्कीच आम्ही दिल्लीला पाठवू हे इकडे शब्द असतो आणि माझी गोष्ट संपर्क जय हिंद जय महाराष्ट्र।